नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इनसाइड एम पी एस सी या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. तर आपण एम पी एस सी प्रिलिम 2025चा कट ऑफ किती लागणार याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. अ, नुकताच आयोगाची ॲन्सर की आलेली आहे ना, सर्वांना आपला आपला स्कोअर कळालेला आहे. तर हा कट ऑफचा स्कोअर खूप व्हेरी होत आहे फ्रॉम 90 मार्क्स टू 130. तर याच्यात आपल्याला बघायचं आहे कट ऑफ किती जाणार. एक तंतोतंत कट ऑफ सांगण्याचा आमचा एक प्रयत्न असणार इथं. तर कट ऑफ हा 3-4 फॅक्टरवर डिपेंड असतो. तर त्या फॅक्टरबद्दल आपण चर्चा करू. त्याच्यानंतर काही ट्रेंड राहिला आहे एम पी एस सीमध्ये ते बघू न. त्याच्यानंतर आपण एक एक्सपेक्टेड कट ऑफ सांगणार आहोत. तर बघा, सर्वात महत्त्वाचा फॅक्टर काय अफेक्ट करणार ते आहे. सर्वात महत्त्वाचा पहिला फॅक्टर म्हणजे वॅकन्सी किती आहे. तर या वेळेला वॅकन्सी आलेली आहे 127 असे वॅकन्सी आले आहे. तर यावेळी मागच्या वर्षीपेक्षा कमी वॅकन्सी असल्यामुळे कट ऑफ वाढण्याचे खूप जास्त चान्स आहे. दुसरा महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे पेपर डिफिकल्टी लेवल. जो विद्यार्थी पेपर देत होता त्याला हा पेपर मॉडरेट टू डिफिकल्ट वाटला होता. त्याच्यानंतर पेपर मॉडरेट टू डिफिकल्ट लेवल होता, सर्वांनी बघितलेलं आहे. जे क्वेश्चन होते अनयुज्युअल होते, जसं एम पी एस सीचा ट्रेंड असतो त्यानुसार नाही आहे. तर पेपरचा लेवल आपण एक मॉडरेट टू डिफिकल्ट असा कन्सिडर करू शकतो. त्याच्यानंतर अबसेंटी किती होती आपण बघितलं. आपल्या क्लासमध्ये 12 ते 15 विद्यार्थी होते, म्हणजे 55% आपण एक पकडून चालणार आहोत का एक तिथं प्रेझेंटी होती. त्याच्यानंतर 45 विद्यार्थी अबसेंट होते. तर हे हा एक सुद्धा फॅक्टर पडू शकतो का किती आपला कट ऑफ लागणार. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आपण एक ट्रेंड बघू. एम पी एस सीचे वॅकन्सी किती होते, किती कट ऑफ लागला आहे, त्याच्यानुसार आपण एक एक्सपेक्टेड कट ऑफ काढणार आहे. तर ट्रेंड काय आहे. ट्रेंड असा आहे, तर 2024मध्ये 431 जागा होते, तर कट ऑफ 117 लागलेला आहे, 17.5. त्याच्यानंतर 2023मध्ये 295 जागा होते, 108 कट ऑफ लागला आहे. तर 2022मध्ये 623 जागा आहेत, 106 कट ऑफ लागला आहे. एक महत्त्वाचं इथं बघायला मिळतो, जागा 2024मध्ये 431 होते, तर कट ऑफ 117 लागला, कारण की हा पेपर इझी लेवलचा होता, इझी टू मॉडरेट होता. त्याच्यानंतर 2023चा पेपर हार्ड होता, त्याच्यामुळे कट ऑफ एकदम डाऊन झाला, 108वर आला आहे. तर याच्यावरून आपल्याला कळते का जर का आपला पेपर हार्ड आहे तर कट ऑफ कमी होऊ शकते. तर नुकताच खालतं वॅकन्सी जास्त होते 2022मध्ये, तर कट ऑफ कमी आलेलाच आहे. तर याच्यावरून आपण एक एक्सपेक्टेड कट ऑफ काढलेला आहे ना. तो एक्सपेक्टेड कट ऑफ आपला आहे ओपन कॅटेगरीसाठी एक्सपेक्टेड कट ऑफ मेलचा 118 आहे, फिमेलसाठी 100. या ट्रेंडवरून आपण एक एक्सपेक्टेड कट ऑफ काढलेला आहे. त्याच्यातच ओपन मेलचा कट ऑफ आहे 118 ± 3, फिमेलचा आहे 111 ± 3. ओ बी सी आहे 118 ± 3, फिमेल आहे 111 ± 3. ए सीसाठी आहे 113 ± 3, फिमेलसाठी 106 ± 3. एस टीसाठी आहे 105 ± 3, फिमेलसाठी आहे 94 ± 3. ई डब्ल्यू एससाठी आहे 113 ± 3, फिमेलसाठी आहे 100 ± 3. एन टीसाठी आहे 118 ± 3, फिमेलसाठी 111 ± 3. हा एक अंदाजित कट ऑफ आहे ना. हा सेम तंतोतंत लागणार याची गॅरंटी तर नाही, पण याचा जवळपास लागणार हे आम्ही एक निश्चितपणे सांगू शकतो. पण तुमचा जर का स्कोअर 110 ± 2 येत आहे, तर तुम्ही हमखासपणे मेन्सच्या तयारीला लागा, कारण की मेन्सची तयारी ही एक प्रोसेस आहे. तुम्हाला एका वेळेला 20 क्वेश्चन लिहिता येणार नाही. तुम्हाला रोज 2-3 क्वेश्चन लिहावं लागणार. 2-3 नंतर ते 4-5मध्ये रूपांतर होणार, त्याचेच 10 होणार. तेच कालांतराने 20 क्वेश्चन 3 तासात होणार, कारण की 20 क्वेश्चन 50 पेज 3 तासात भरणे हे खूप डिफिकल्ट टास्क आहे. याच्यासाठी रोज मेहनत लागणार. आणखी तुम्हाला ते आजपासूनच सुरुवात करायची आहे, तेव्हा जाऊन तुमची ते पेपर कंप्लीट होणार. तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नबद्दल किंवा तुम्हाला डाऊट असणार, त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. आम्ही तुमचे डाऊट, तुम्हाला कसं दिशा द्यायची आहे ते सांगू शकतो. आमची जी हे यू पी एस सीची जी संस्था आहे, आम्ही जे काढले आहो हे विद्यार्थ्यांनी मिळून काढलेली आहे. तर विद्यार्थी जे की यू पी एस सीची मेन्स दिलेली आहे, इंटरव्ह्यू दिलेली आहे, तेच विद्यार्थी आहे. तुम्हाला जर याच्याबद्दल जर काही डाऊट असणार तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. थँक्यू आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल. न तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असणार, तुम्ही आपल्या मित्रांपर्यंत पाठवा. सबस्क्राईब करा. धन्यवाद.